हातगाड्या जप्त, साहित्य उचललेलं आणि हजारो कुटुंबियांचा उदरनिर्वाह ठप्प. अमरावती शहरात अतिक्रमण कारवाईनंतर हॉकर्स व्यावसायिकांमध्ये संताप उसळला आहे. शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनने थेट आयुक्तांकडे धाव घेत साहित्य परत द्या नाहीतर आंदोलन असा इशारा दिला आहे. अमरावतीतील गाडगेनगर ते कठोरा नाका रोड हा परिसर म्हणजे अनेक हॉकर्ससाठी रोजीरोटीचं मुख्य साधन. मात्र 5 मे रोजी अतिक्रमण विभागाने अचानक कारवाई करत हॉकर्स व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात साहित्य आणि हातगाड्या जप्त केल्यात. या कारवाईमुळे अनेक कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. हॉकर्स सांगतात, आम्ही रोज कमावतो आणि रोज खातो. आज आमच्याकडे काम नाही, उत्पन्न नाही. या पार्श्वभूमीवर शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनने आयुक्त वर्षा लड्डा यांना निवेदन दिलंय. या निवेदनाचं नेतृत्व गणेश मारोडकर यांनी केलंय. युनियनच्या प्रमुख मागण्या जप्त केलेले साहित्य तात्काळ परत द्या, नियमांनुसार शुल्क आकारून गाड्या सोडाव्यात, अतिक्रमण कारवाई तात्पुरती थांबवावी. कारण सध्या शाळा कॉलेज ऍडमिशनचा काळ सुरू आहे. मुलांच्या शिक्षणाकरिता फी भरणं हॉकर्स समोर मोठं आव्हान बनलं आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष दीपराज लोखंडे यांनीही प्रशासनाला इशारा दिला आहे. जर आमचं साहित्य परत मिळालं नाही तर तीव्र आंदोलन उभारलं जाईल. अतिक्रमण कारवाई आणि हॉकर्सचा उदरनिर्वाह यामध्ये समतोल कसा साधला जाणार हा मोठा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा आहे. शहर सुशोभीकरण आणि गरिबांचा उदरनिर्वाह दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आता प्रशासन काय निर्णय घेतं यावर हजारो कुटुंबियांचं भवितव्य ठरणार आहे. आज आम्ही महानगरपालिका आयुक्त मॅडमना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. येत्या गेल्या 4 तारखेला गाडगेनगर ते कठोरा नाका रोडवर अतिशय तीव्र अतिक्रमण विभागाची कारवाई झाली, ज्यामध्ये आमच्या हॉकर्स व्यावसायिकांची गाड्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली की ज्यामध्ये त्यांनी काही न बघता डायरेक्ट आमच्यावर आक्रमण करून ही कारवाई केलेली आहे. आणि या कारवाईमध्ये आमच्या हॉकर्स व्यावसायिकांचे खूप नुकसान झालेले आहे आणि त्यांचे जे जप्त केलेले साहित्य आहे ते त्यांना मिळत नाही आहे. आज आम्ही महानगरपालिका आयुक्त मॅडम यांना विनंती करण्याला निवेदन देत आहोत का लवकरात लवकर नाही तर आजच्या आज आमच्या हॉकर्स व्यावसायिकाचे जप्त केलेले साहित्य सोडण्यात यावे. कारण त्यांच्या व्यवसायावरच त्यांचं कुटुंब त्यांचा परिवार हा अवलंबून आहे. आत्ताच नुकत्याच ज्या शाळेचे निकाल लागले, आता आमच्या डोळ्यासमोर एकच प्रश्न आहे का आम्ही आमच्या पोरांच्या फी आम्हाला भरायची आहे, त्यांना कोणत्या शाळेमध्ये त्यांची ऍडमिशन करायची आहे, 10वी 12वी वाल्यांच्या ट्युशना लागलेल्या आहेत, त्यांचं ट्युशनचा खर्च आहे आणि आमचा जो रोजगार बंद आहे आमच्या हॉकर व्यावसायिकांचा, हे सर्व यामुळे पूर्ण अडचणीत आलेलं आहे. या कारवाईमुळे यांच्या जो गाड्या जप्त आहे यांच्यामुळे येणाऱ्या ज्या हॉकर्स व्यावसायिकांचे जे मुलं आहेत त्यांचे भविष्य अंधारात आहे. म्हणून माझी महानगरपालिका प्रशासनाला, महानगरपालिका आयुक्त मॅडम यांना आज जोडून विनंती आहे का 2 दिवसात तर नाही तर आजच्या आज आमचे साहित्य परत करावे, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल.